नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून। आपलं गाव आपली बातमी। घराणेशाहीवर बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पक्षात सुजय विखे आणि रणजित मोहिते पाटील कसे चालतात असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीवर बोलताना आपण कसं वागता हे देखील बघायला हवं अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। काल पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते। त्यावेळी रोहित पवार यांनी दुसऱ्या पक्षातून राजकीय वारसा असलेले मुख्यमंत्र्यांना कसे चालतात असं म्हणत विकास आणि अन्य मुद्द्यांवर भाजपवर शरसंधान साधलं। दरम्यान पार्थ पवार यांच्या पहिल्याच भाषणाचा इतका बाऊ करण्याची गरज नव्हती असं म्हणत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावलंय। भाजपकडून पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांची निवड होऊन प्रचाराला सुरुवात देखील झाली, मात्र अजून काँग्रेसचा उमेदवार निश्चित होत नाहीये। उमेदवाराबाबत एकमत होत नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाने धरला, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून मोहन जोशी आणि महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। दरम्यान आता या दोघांपैकी का अन्य कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलावेत अशी टोकाची मागणी आता भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून होत आहे। सोमवारी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची बैठक पार पडली। यामध्ये शिवसेनेनं भाजपवर केलेल्या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दोन्ही मतदारसंघातील उमेदवार बदलावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी युतीमध्ये मावळ आणि शिरूर दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेनेकडे गेल्या असून मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि शिरूरमधून आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र युती होण्यापूर्वी शिवसेनेच्या या नेत्यांनी भाजपवर चांगलीच टीका केली होती, त्यामुळे आता त्यांचं प्रचाराचं काम कसं करावं असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे। दरम्यान याबाबत आज पुन्हा बैठक होणार असून यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। माहेरच्या माणसांनी मला सांभाळून घ्या अशी विनंती करत दौंड तालुक्याचा ज्या पद्धतीने विकास झाला तसाच विकास बारामती लोकसभा मतदारसंघाचा करू असं प्रतिपादन बारामती लोकसभेच्या युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी केले आहे। काल भाजपकडून त्यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प यात्रेचं आयोजन केलं होतं, त्यावेळी कुल बोलत होत्या। या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार राहुल कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अन्य उपस्थित होते। यावेळी बापट यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, तर गोऱ्हे यांनीही निवडणुकीनंतर कांचनताई दिल्लीमध्ये आणि सेल्फीवाली बाई गल्लीमध्ये असं सुप्रिया सुळेंचं नाव न घेता टीका केली आहे। शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले डॉक्टर अमोल कोल्हे प्रचार दौऱ्यात सध्या खासदार आढळरावांवर टीकेच्या फैरी झाडत अनेक सवाल विचारतायत। यावर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी आधी तुमच्या नेत्यांचं कर्तृत्व तपासा आणि मगच बोला असा सल्ला कोल्हेंना दिलाय। लोकसभेचं स्वप्न घेऊन आलेले कोल्हे हे केवळ 2 महिन्यांचे पाहुणे असून त्यांनी आपली राजकीय पात्रता पाहावी आणि मगच बोलावं असं देखील राम गावडे म्हणाले। ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे। राज्य महावितरणकडून आता 1 एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू होतील। महावितरणच्या या नवीन दरवाढीनुसार वीज दरात सरासरी 6% वाढ करण्यात आली आहे। महावितरणच्या दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांची वीज आता 16 पैशांनी महाग झाली असून त्यांना ₹5.46 प्रति युनिट दर लागू झाला आहे। तर 100 ते 300 युनिटपर्यंत 24 पैसे, तर 500 युनिटपर्यंत युनिट मागे 15 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा।
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.